बाबा काय झालं? मोठे बाबा येऊ राहिले ना? आता काय झालं तुम्हाला? मोठे बाबा काही बोलले का? नाही नाही रे बाप्पा, तुम्ही मोठे बाबा नाही येऊ राहिले. काय मोठे बाबा नाही येऊ राहिले? सागर तर येत असेल ना? नाही नाही नाही, तो बी नाही येऊ राहिला. काऊन काय झालं तर? कालच तर बोलले बाबा येतो म्हणे. अरे बाबा, तुझ्या मोठ्या आईची तब्येत खराब झाली म्हणते अचानक, म्हणून मोठे बाबा आणि साखऱ्या दवाखान्यात घेऊन चालले जाईल. काय बोलू राहिले बाबा तुम्ही? आता कसं? ताई पोरगी काऊन फोन उचलू राहिली हो माय अजून? उचल ना माय फोन, लवकर उचल ना. बाबा आता कसं होईल? आता मागे काय झालं दोघा बापले काय मध्ये? काय कसं होईल म्हणते? काय झालं रे बापा? सुनील आई मोठे बाबा नाही येणार आहे आपल्यासोबत. जाऊ दे, ते नाही आले तर आले. सागरात येईन ना? नाही नाही सागर दादा बी येणार नाही म्हणते. काय बोलू राहिला रे बापा? येत नाही म्हणते, सागऱ्या बी नाही येत आणि भाऊजीत नाही येत आहे का? नाही नाही आई मोठ्या आईची तब्येत खराब झाली म्हणते अचानक, ते दवाखान्यात घेऊन गेले. दाखवलाच या बाईनं रंग, दाखवलाच. तिला असं वाटते फक्त तिच्याच इथं सून आणली पाहिजे, माई सून माघारी आलीच नाही पाहिजे असं वाटते तिला. आपल्या घरात असा तमाशा चालू आहे तर तिला तर लय चांगलं वाटत असेल, चांगलं वाटत असेल तिला. तर तिला वाटते येते आता याची सून येतात हे घेऊन, म्हणून तिनं बिमारीचं नाटक केलं. तिची पुरी प्लॅनिंग आहे. त्या लोकांना आपल्यासोबत नाही येऊ द्यायची, त्या मोठ्या बाबाले आणि तुझ्या भावाले. मी चांगलं ओळखतो त्या बाईले, चांगलं ओळखतो. आता काय करता आई? मी काय म्हणतो, सविताबाई आणि जवळ येऊ राहिले ना? हो ना बापा, तुझ्याच तर फोन करू राहिली, फोन नव्हती राहिली पोरगी. उचल ना माय लवकर, उचल ना. काऊ नाही? माई बायको नाही येईन का आता घरी? नाही येईन का माई बायको? मग बायकोला आणायला कोणी नाही येऊ राहिलं. माई बायको येणार नाही का? अरे बापा थांब ना थोडा, काय रडू राहिला बायकोसाठी? लाज नाही वाटत का तुले? कोणी येऊ का नाही येऊ बापा आपल्यासोबत? तुझ्या बायको आणायला जाऊ ना बापा, जाऊ ना. तुझ्या मोठ्या मायनं मस्त नाटक केलं. तुझ्या मोठ्या मायला काय वाटते? तिच्या बिना काम अडते? काही अडत नाही ना तुमच्या बिना काम, काही नाही अडत. काही ना काही तर करावंच लागेल आता. मी काय म्हणतो, बाई पुन्हा उसत बॉल लावणं पण बॉल लाव. हो बापा सुनील, रडू पडू नको. आणू असता बायकोले, आणू कोणी हालते सुनबाई आज घरी घेऊन येऊ. रडू नको बापा तू. बॉल करू लाव रे बापा, बॉल फुलला. मी काय म्हणतो सुनीलजी बाबा, तुम्हीच फोन लावा. हा पोरगा बायकोच्या गम मध्ये पुरा पागल झाला बापा, पुरा पागल झाला. तुम्हीच लावा फोन बॉल. एका बच्चा काही नाही राहिला आता. याला त्याची बायको येते का नाही येत? कोणत्या याच्या बायकोला हिरो मोती लागेल माहित नाही. बरोबर लावतो. हॅलो आई, हां बोल ना बोल. का हो बाई सविता, किती वेळचे फोन लावून राहिली हो ना तुले? किती वेळचे फोन लावून राहिली? एक फोन उचलेले. अहो आई, तयारी करून राहिली होती ना मी, तयारी करत होती. तुम्ही येऊ राहिले ना मग? हो आई, येऊ राहिलो ना, येऊ राहिलो. मग कुठं थांबायचं आम्ही? कुठं भेटसान तुम्ही आम्हाला? आई हे म्हणतात कुठं थांबू गिमू नका, आम्ही डायरेक्ट सुनीलच्या सासरवाडीला येतो. असं निघू मग आम्ही लोक. आई काय म्हणू राहिली बाई? तुम्ही बाई बी येते का नाही येत? थांब ना रे बापा, बोलू तर दे. का पागल झाला बायकोसाठी? आणू नका बायकोले, कोणत्याही बाय हालतीत का बायकोला घेऊन येऊ. बस झालं. काय झालं आई, काय म्हणते तो? काही नाही हो बाई, तुझा भाऊ झाला पागल. त्याला बायकोशिवाय काही दिसत नाही. मोठा जीव आहे त्याचा त्याच्या बायकोत नाही. लय प्रेम करते आपल्या बायकोवर. हो, बायकोवरच प्रेम आहे म्हणा तुझ्या, बहिणीवर काही नाही आहे. आमच्या नवऱ्यात आम्हाला हुंगत नाही. आमच्या नवऱ्याचा नाही आहे बापा आमच्यात नाही जीव घेऊ काही. नशीब खराब बाई आपले, आपल्याला नवरे भेटले. आता हा टाइम या गोष्टी करायचा आहे का? या गोष्टी करायचा टाइम आहे का? फालतूच्या फालतू काही बोलू राहिली. विचार पाहिले कधी येते तर. हो बापा, तेच विचार राहिली. मग डायरेक्ट तुम्ही शांताबाईच्याच घरी येता ना? हो आई, डायरेक्ट तिथंच येतो. बरं निघतो मग आम्ही. मोठे बाबा आणि सागरे येऊ राहिला ना? काही नाही, ते नाही उडाले. का नाही? काल तर म्हणे तू ते येऊ राहिले म्हणून. तू मोठी आई देते का तुम्ही? काढला तिने पाचवा पाय. ते बाई तर माहित आहे ना कशी आहे तर, माहित आहे ना पहिल्यापासून जायते म्हणून आपल्यावर. तिला असं वाटतं तिची सून टिकली पाहिजे, नाही सून नाही टिकली पाहिजे. हा सुनील घरातून काढण्यात नाही तुझ्या साथ आहे. काय बोलू राहिले बाबा? काय बोलू राहिले? जोरान बोला, आरामानं नका बोलू. माहित आहे काय बोलू राहिले तर? हे सगळ्या गोष्टी करायचा हा टाइम आहे का? हा टाइम आहे का? आई बोल नको बाबाला काही, माहित आहे ना मोठी आई कशी आहे तर. आतापासून आहे का तशी पहिल्यापासूनच आहे. आपलं काही चांगलं पावलं जाते का मोठ्या आईच्यानं? हो बाई, काही पावलं नाही जात तिच्याच्यानं चांगलं आपलं. तिला वाटते फक्त एक आमचं चांगलं राहा, बाकी सरायचं खराब व्हा. तिला लय मजा येऊ राहिली. तू आली भाऊ घर सोडून गेली ना, त्यापासून तिला लय मजा येऊ राहिली. तिला असं वाटते बरी रत्नाबाईची सून घर सोडून चालली गेली. बरा दणका दिला येईल. तशीच आहे ना, ते मोठ्या आई जयकुकडीच आहे. माहित नाही का तुला आपल्याला किती जायते तर? माहित आहे ना बाई, माहित आहे ना. हे तुझ्या बापाला आणि भावाले यायलाच सांग, मला तर सर्व माहित आहे. अशा टायमावर माहित पडते कोण आपल्यावर जायते कोण नाही तर. आई फोन ठेव बाईला म्हणा, डायरेक्ट तू तिथे ये म्हणा आणि आपण इथून निघू. चल लवकर चल, फोन ठेव बाईचा. येते बाई. बरं बाई ठेवतो. या मग तुम्ही दोघं नवरा बायकोशी दे तिकडे. हो हो आई ठेव, आम्ही निघतोच आता. काय बाई ना अजून निघलेच नाही तुम्ही? हे माझी सासू सासू माहित नाही का तुला कशी आहे तर? हो बाबा, तुझी सासू म्हणा हात जोडावर रे बापा. साऱ्या जण याचे खराब लोक आपल्यालाच भेटले. मग नाही तर काय, चांगल्याला वांगल्याला चांगलं भेटत असते बापा, दुनियाच तशी आहे. मग बरं ठेव मग फोन. हो हो ये मग लवकर. हो बाई हो. बाईन बुवा कधी निघतो म्हणते? बस निघतातच ते. चला आपण. हो चालतं. पाहिलं तुम्ही ना आता? पाहिलं तुमची भावाची बायको आणि तुमचा भाऊ कसा आहे ते पाहिलं ना? तुमच्या दोघा बापले कधी डोळे खुलतील काय माहित बापा. मला तर माहीतच आहे ना, माहीतच आहे मला. तेच लोक आपल्यावर जातात म्हणून माहीत आहे मला. आणि याच्या बायकोले, सुनीलच्या बायकोले बायकोने आपली बी त्याचा हात आहे. त्यानंच बायकून दिलं. तेच एक घर आहे की आपल्या वेळेवर जायचे. जाऊ दे ना, कोणाला कायला काही बोलतं आपल्याला माहित आहे का? कोणा काय म्हटलं का काय नाही म्हटलं. तू किती भांडणं करत होती सुनबाई सोबत. किती मागं लागली होती सुनबाईच्या. याच्यात माहीत गलती करा तुम्ही. माहीत गलती करा. कधी तुम्ही माहीत गलती करसान ना? माहिती आहे मला माहीत गलती करसान. आई बाबा शांत राहायचं का तुम्ही? चला ना, आपल्याला उशीर होऊ राहिला ना. चाल रे बापा चाल.
तुला मोठी घाई झाली. चाल चाल. चला चला. चला हो बापा लवकर चला ना. आईचा फोन आला होता आणि ते निघाले ना. चला ना. निघाले का दोघं नवरा बायको? हटकलंच बापा बुडीने मागून. कधी कोणत्याही कामाला जाणं आपण तर माझ्या सासूची ही आदत जाणार नाही मागून हटकायची. लय खराब आदत आहे. हो आत्या चालली ना. माझ्या भाऊजाला आणायला चालली. आता माय बाई तुझ्या भाऊजाला आणायला एवढं सगळे लोक. तिचा नवरा गेला असता घेऊन आला असता. नाही ना त्या तिची माय म्हणते आता अशी पोरगी नाही पाठवत म्हणते. लय वेळा भांडणं केले म्हणते तुम्ही ना पोरीसोबत. आता म्हणते आपण बैठक बसू म्हणते. त्या बैठकमध्ये 4 लोक तुमचे राहतील म्हणते. 4 लोक आमचे राहतील म्हणते. आणि तिथं आपण बोला करू म्हणते. आमच्या काय अटी शर्ती आहे ते सांगू म्हणते. तुमच्या काय अटी शर्ती आहे ते सांगा म्हणते. जर आपलं पटलं तर पोरगी पाठवू म्हणते. नाही तर नाही पाठवू. नाही हे असं कसं रे बाप्पा? हे सर्व तर पहिल्यांदाच ऐकू राहिलो आम्ही. असं बी असते का? हो ना बाप्पा मी बी पहिल्यांदाच ऐकू राहिली. पण माझा भाऊ काही ऐकायला तयार नाही आहे. त्याला त्याची बायको मोठी प्रिय आहे म्हणतो तिला आणायला जा लागू राहिलं. अशा ना तर तुमच्या डोक्यावर चढीन ते तर मग. हो ना आता करावं काय काही समजून नाही राहिलं. मा भाऊ ऐकायला तयार नाही ना. त्याला तर म्हटलं सोड तिले दुसरी आणू आपण. नाही म्हणते तो. तेच बायको पाहिजे म्हणते. माई बायकोच लय चांगली आहे म्हणते. हो बापा आजकालच्या पोरायचा मोठा जीव आहे आपल्या बायकोत. लय जीव आहे. आता तानवऱ्याचा किती जीव आहे तू यात नाही. ऐकते का तो थोडंसं बी माया का त्याच्या बापाचं? तुझ्याच तर ऐकते. झाली बापा माई सासू चालू झाली इथं बी. टोमनं मारायचा एक चान्स नाही सोडत म्हटलं. थोडासा काय चान्स भेटला की मारलं टोमनं. या हो बापा लवकर या ना. काय करू राहिले ते बापा एवढा वेळ? अहो काही नाही तयार होऊ राहिलो होतो. एवढे काय तयार होऊ राहिले ते बापा? मी 5 मिनिटात तयार झाली पण तुम्ही लगे एवढे टाईम लावून राहिले होते तयार व्हायला. तुम्हाला काही पोरगी पाहायला नाही चाललो आपण. आम्ही एवढं खुश नसीब नाही आहो ना बाई. तुझ्यापासून आपला पिच्छा सुटणार आहे. बरं चला आता उशीर नाही राहिला का? हो चला लवकर. आई किती वेळची निघाली. ते लोक जाऊन पोहोचून बी जातील तिथं. सीधं शांता काकूची तर जायचं आहे ना? हो शांता काकूच्या तिथं जायचं आहे शिदा. चल मग लवकर. हो चला. हिच्या मायासोबत हिच्यासोबत बरोबर होत आहे. बरोबर होत आहे या लोकांसोबत. आहेतच त्या लायकीची. हिची माय का कमी खज्जाला आहे का? किती खज्जाला हिची माय. ते तर शांताबाई सायली थंडी करू राहिली. बरं केलं शांताबाईनं. माय लेकी सारख्याच आहेत. शांताबाई जे काय करू राहिली ना ते बरोबर करू राहिली. शांताबाई सायली सिद्ध करू शकते. आमच्या तर बच्चं नाही आहे सिद्ध करणं. हिची मायक लहान पाजी आहे. किती पाजी आहे किती हरकत बाई आहे ते. चांगलं झालं या लोकांनी असंच पाहिजे होतं. लहान राज्यात निघाली मैसून. किती राज्यात निघाली पाहिलं ना तुला. म्हटलं होतं तुला राज्यात आणून ते. काय आखरी तिनं तिच्या माय बापाच्या घरी बोलवलंच आपल्याला. बोलवलंच स्वतः आलीच नाही. आपल्याला जाला गुडाला तिला घ्यायला. खरं राज्यात आहे. तिची माय बी तशीच आहे तेही तशीच आहे. दोघी माय लेकी सारख्याच आहे. हा बाई तिथं थोडी सांभाळून बोलशील प्रेमानं बोलशील. अशी रागानं नको बोलशील. आपण त्याच्या गावात आलेलो काही बोलायचं नाही ताईले. आपण त्याच्या घरी आहो. आपल्या घरी नाही आले ते. आपल्या गावात नाही ते. आपण त्याच्या गावात आलेलो त्याच्या घरी आलेलो. काही बोलशील नको शिल्लक. नाही तर आणशील मार खाई. त्याच्या गावात नाही त्याच्या घरी आपण काही शिल्लक बोलू नाही शकत त्याच्यासोबत. नाही तर दिमाग काय गरम. गरमागरमीमध्ये काही बोलून देशील. फालतू काम बिघडून जाईल. मार खाई आणशील तू. मी काय काही बोलतो. मी तर तुझ्याजवळ म्हणून राहिली. ते माझं प्रेमान बोललं तर मी प्रेमानच बोली. नाही बापा तुला काही सांगता नाही येत. तिले तर दाखवी ना मी. या सुनेच्या बायकोले तर दाखवतो मी. आता पहिले तिला आपल्या घरी येऊ दे. मग तुला जे काही करायचं आहे जे काही बोलायचं आहे जे काही म्हणायचं आहे ते नंतर म्हणशील. आता काही नको म्हणशील. आता त्या लोकांना जे काही म्हटलं तुला चुपचाप ऐकून घेशील. फक्त होले हो लावशील. कोणी काही बोललं ना तर आपल्या अंगाला काही शेद्र नाही पडत. आपली पळती बाजू आहे. ऐकून घ्यायचं चुपचाप ना. हो ना हो पडती बाजू आहे ना माई. ह्या मग पोराच्यानं मागाव ना मी. याच्यात मागाव ना. नाही तर मी आणि तिला घ्यायला गेली असती. सपनाती नाही. आई शांत हो ना शांत हो. याच रागाच्या म्हणून बोलती. अशी रागानं नको बोलू आता. जे काही झालं ते भुलून जाय आता. आणि काही बोलायचं बेशील ना तर आपल्या घरी जाऊन बोलशील. इथं काही म्हणशील नको. बुवा पहिलेच म्हणे मला मी येत नाही म्हणे. मी त्याच्या मदत पडत नाही म्हणे. तू आईचा स्वभाव माहीत आहे म्हणे मला. मी ना मोठ्या जुलमावर त्याला घेऊन आलेली आहे. आता त्याच्या समोर अशी बोलशील तर मग तेही चालले जातील. पहिलेच तुला माहीत आहे ना मोठ्या आईनं कसं नाटक केलं तर. मोठे बाबाला त्या सगळ्या लिहून दिलं ना. मोठ्या आईनं म्हटलं असेल कायले पडतात याच्या म्हणतात नाही. ते तर अशीच आहे. ते आपल्या सुनील त्रास देते. तिनं डबल ते तशीच करीन. मग तुम्ही कायले फसता म्हणतात नाही. म्हणून मोठ्या आईनं पाठवलं नशील. नाटक केलं ताईनं. माहित आहे ना मध्ये नाटक केलं तिनं. माहित आहे ना ते मला चांगलंच नाही पाहू शकत ना. आता चिचायते का ते आपल्यावर. आई शांत हो ना बाई. शांत होणार नाही तर आम्ही जाऊ का इथूनच. नाही बाई आता नाही बोलत. काय आता नाही बोलत. तू तरी नको जाऊ. नाही आता काही नाही म्हणत. ठीक आहे. अय सुन्या कुकडे घर आहे. तुझ्या सासू सासऱ्याचं घर कुकडे आहे? हे इकडेच आहे ना समोरच्या गल्लीत. इकडेच आहे वाटते. घरी बोलला का का तू? तो सुन्या पागल झाला तो. पागल झाला या बायकोसाठी. त्याला बायकोशिवाय काहीच नाही दिसत. काहीच नाही दिसत त्याला. रत्ने तुझं तोंड चुप ठेव फक्त तू. तोंडावर टाला मार. अशीच तिथं बडबड नको करशील नाही तर काम हुकोशील. सराईला डाळ मी जाऊ सराईला डाळ. मीच बोलतो. आता चुप बसायचे काय घेशील तू? आता नाही बाई व कोण्या गावचे लोक आहेत बापा हे. नवळेच दिसू राहिले. या गावातले तर नाही आहे. कोणाचे इथं पाहुणे आले वाटते. नवळेच लोक आहे. ओ भाऊ विचारा ना बापा. या बाईला विचारा. या गावातले दिसू राहिली बाई. विचारा ना या बाईला विचारा ना. शांताबाईचं घर कुठं आहे म्हणा. हो विचारतो.
ताई, मी काय म्हणतो, इथं शांताबाई राहते का कोणी? शांताबाईचं घर कुठं आहे इथं? असं असं तुम्ही शांताबाईच्या घरचे पाहुणे आहे का? हो हो, शांताबाईचं घर पाहिजे आम्हाला. शांताबाईची इच्छा पाहुणे आम्ही. अरे बापा तुम्ही थोडे समोर आले. शांताबाईचं घर मागच्या गल्लीत नाही. मागच्या गल्लीत नाही? अरे मागच्या गल्लीत नाही जा, थोडंसं समोर गेले ना तिथं गजानन महाराजचं मंदिर आहे. बस गजानन महाराजच्या मंदिराच्या बाजूलाच तिचं घर आहे. एक काम करा, तुम्ही गजानन महाराजच्या मंदिराजवळ जा, तिथं कोणाला विचारा शांताबाईचं घर कुठं आहे. हा तुम्हाला लहानचं लेकरू बी घेऊन जाईन शांताबाईच्या इथं, तिथंच आहे. बाबा बाबा, आठवलं मला, आता आठवलं मला. माहीत आहे मला घर कुठं आहे. चला चला. लय लवकर आठवलं रे तुले. तू तर पागल झाला त्या बायकोच्या गममध्ये. बायकोच्या घरमध्ये? हो माय बाई व, हो ना हो, हे आपल्या कल्याणीच्या घरचे लोक आहेत बाई. कल्याणीचा आठ पडेल आहे ना, कल्याणीच्या घरचे आहे ते. काहीतरी बंदोबस्त बसवाले आलेले आहेत. लय देव त्याला कल्याणी इथंच पडेल आहे ना. मी घेऊन जाऊ का तुम्हाला भाऊ? मी घेऊन जाऊ? नाही नाही ताई, आम्ही थोडं समोर आलो म्हणून तर म्हटलं आम्हाला घर काढून दिसायला. आठवलं आम्हाला, आठवलं. आम्ही चाललं जातो. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. चला बाप्पा चला. हो हो. वा रे वा, पोरगा असा होता असा. गेले याच्या सासू सासऱ्याचं घर कुठं आहे हे आठवण नाहीये. वा रे वा. मी ना ते 1-2 खेप जर कोणाचं घर पाहिलं ना तर भुलत नाही म्हटलं. आता चालूच राहते आपल्या सासरवाडीले, तरी याला याच्या सासू सासऱ्याचं घर आठवण नाहीये. नाही नाही, या गल्ल्या गल्ल्या समजल्या नाही ना मला. गल्ल्या गल्ल्यामध्ये भुलून गेलो मी. हो बापा हो, चट जाऊ त्या बायकोला आणायला. मी काय म्हणतो, त्या गल्लीत निसाय ना एक टपरी आहे, त्या टपरीवर विचारलं ना तिथेही सांगून देतील तो शांताबाईचं घर. हो हो ताई हो. हे हो ना हो, कल्याणीच्या घरचेच लोक आहे. लय दिवस झाले ना कल्याणी आपल्या मायबाबाच्या तिथं पडेल आहे. कल्याणीचाच काहीतरी बंदोबस्त बसू राहिले हे. ओळखलं नाही ना, ओळखलं ना. तो मधातला शांताबाईचा जवाईच होता, तो जवाईच होता. काय माहीत आता काय फैसला होते आणि काय नाही. तर जाते का नाही जात कल्याणी काय माहीत. हे तर ब्रेकिंग न्यूज आहे. सांगाच लागन वच्छला बाईले. चल मी बी वच्छला बाईले सांगून येतो. नाही ना माय वच्छला बाई, कोणाच्या सुना चांगला आहे माय. सराईच्या सुना तशाच आहे ना माय, सराईच्या सुना तशाच आहे. सराईच्या घरचे हेच आल्यात. नाही 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 बाई, माया मोठा तिथला आहे बाई. 3 रंगाच्या 3 आहेत म्हटलं. माया कुठं चांगल्या आहेत माय? माया बी काही चांगल्या नाही आहे. मी ते टिकू राहिली ताईले. दुसऱ्याच्या घरी जर पडले असते ना, कधीच नेऊन टाकले असते आपल्या मायबापाच्या घरी. टिकण्यालायक नाही आहेत त्या. मग नाही तर काय माय, किती सहन करा बापा, मला तर काही समजत नाही. पोरं येईल सांगत, पोरं म्हणतात डोकं नको उठू. मग नाही तर काय, माई पोरं तसेच आहे. थोडंसं ताईच्या बायकोच्या बाहेर काय सांगितलं ना, माय डोकं नको उठू म्हणते, डोकं उठू राहिली म्हणते तू. आणि त्याच्या बायका सांगतात आपल्या बऱ्यात ते चालते ताईले, ते ऐकून घेतात ते चुपचाप ना. हो बायकोचं सर ऐकून घेतात ते. काय कामाचं माय बाई असं. मग नाही तर काय माय, दुनियाच कशी आहे ना माय, दुनियाच अशी आहे. एक माय सुना पाहून घ्या माय बाई, एक माई पोरगी पाहून घ्या माय बाई. किती सासरवास आहे माय पोरीले, किती सासरवास आहे. तरी माय पोरगी एक शब्द म्हणत नाही हो माय, आणि एक शब्द आम्हाला सांगत नाही. मा पोरीचा 8-8 दिवस फोन नाही येत बाई ना मला. आणि एक माय सुना पा, हर 1 घंट्याने आपल्या मायला फोन करतात त्या. हर बारीक बारीक गोष्ट आपल्या मायला सांगतात फोन करून. काही म्हण बाई तू, आपल्या सुनाच चांगल्याने भेटला पण बाई ना, सुनाच चांगल्याने भेटल्या. मग नाही तर काय माय, नशीब असं आपलं. आता काय करतो माय 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 वच्छला बाई थाय, वच्छला बाई, वच्छला बाई. आता माय बाई चंद्रकला काय झालं व? आता माय बाई वच्छला बाई, तू या घरी गेली होती बाई ना मी तर. तू घरी नाही भेटली, मग तुला कसं माहीत मी थाव म्हणून? तू या सुनीने सांगितलं बाई चंपाबाईची इथं गेली म्हणे. हवं चंपाले उद्या मा वावरात घेऊन चालली होती मी मिरची तोडायला. तर बसली बोलत. काय बोलू राहिली होती तू? काही नाही वा, सांगत होती मा घरातली कथा. तू या घरातली कथा सोड, तू 12 महिने आहे तू या घरातली कथा. मी तर आता तुला जे कथा सांगणार आहो ना ते एकदम खास आहे म्हटलं. ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज काय हो माय, काय ब्रेकिंग न्यूज? सांगतो धीरधारा थोडी. सांग ना माय आता. अहो शांताबाई नाही का आपली शांताबाई? शांताबाईची पोरगी येऊन पडली नव्हती का मायबापाच्या घरी? तिचा आठ पडेल नव्हता का? हां काय माहीत आहे का तुला? काय माहीत आहे का तर? अहो शांताबाईची पोरगी नाही का आपली कल्याणी, तिला घ्याले तुला माहीत आहे का? कोण आलं तर? कोण आलं माहीत आहे? आता नाही कोण आलं बापा घ्याले? तिची सासू, सासरा, ननद, नंदई, नवरा, सरेच आले म्हटलं, सरेच आले. माय असे किती लोक आले? लय आले, 10-12 लोक. माय कसं काय झालं बापा, एवढे लोक बोलवले? किती त्रास आहे त्या कल्याणीले, शांताबाईच्या सुनीले किती त्रास आहे म्हटलं. मारली होती ना, झोडपली होती ननद सासून पकडून झोडपली होती, म्हणून शांताबाई घेऊन आली होती तिला घरी. शांताबाई का लहान हुशार आहे का? म्हणत असं शांताबाई अशीच नाही पाठवत बापा मी माई पोरगी. या तुम्ही सगळेजण घ्याले मा घरी आणि आपण बैठक बसू, असं आणि तसं बोलली असेल ना मारे शांताबाई, म्हणून ते लोक आले. माय लहान हुशार आहे शांताबाई. मग नाही तर काय. हो का हो, शांताबाईने काही सांगितलं नाही बाई ना, कानोकान खबर नाही लागू दिली. शांताबाई अशा खबर लागू देते का? चल मी जातो शांताबाईच्या इथं. नाही अशीच नको जाऊ, अशीच जाशील तर शकून दिले नाही होत ना शक. मी बिले हुशार आहो ना. शांताबाईला बिशीचे पैसे द्यायचे आहे ना, तशी देणारच होती. संध्याकाळी चालली होती मी तिला द्यायला. तशी आता संध्याकाळीला थंडी पडते तर आताच जातो ना, देऊन येतो ना. खुश खबर बी घेऊन येतो, काय आणि काय नाही तर. तसं होऊ शकते बाई ना. मी बी येतो ना त्या संग. अच्छा बाई मी येतो. नाही हो आपण दोघी सोबत जाऊ तर शकून ना तिले. मला द्यायचे आणि बिशीचे पैसे, मी आणतो बिशीचे पैसे. बरं बाई ना तुम्ही जा, मी चालली सुभद्राची इथं. सुभद्राला सांगायची आहे मला गोष्ट. मग तिकूनच चंदीच्या इथं बी जायचं आहे, चंदीली सांगा लागन.
हो हो, तू ये हे अर्जंट काम करून, लय अर्जंट आहे सांगणं. जाय जाय तू जाय, आम्ही जातो शांताबाईच्या इथं. बरं ठीक आहे. आता मायबाई शांताबाईची पोरगी भांडणं करून आली का हो? मला वाटलं मायबाई अशीच आली आराम करायला, दिवस आहेत तिले तर. मला आताच माहीत पडलं की भांडणं करून आलेली आहे म्हणून. वाटलंच मला भांडणं करून आली असेल, पण मला असं नव्हतं वाटलं की एवढे भांडणं झाले म्हणून. हां, शांताबाईच्या पोरीले सासून ननदनं झोडपलं म्हणून. हे गोष्ट नव्हती माहीत, शांताबाईने सांगितली नाही. तशी काय सांगते हो शांताबाई, शांताबाईला आपल्या घरची सारी खबर राहते, तिच्या घरची खबर नाही राहत कोणाला. हो बाई ना, हे तर 100 गोष्टीतली एक गोष्ट बोलली तू. शांताबाईला साऱ्याच्या घरची खबर राहते, पण तिच्या घरची खबर कोणालाच नाही राहत. मग नाही तर काय, आपण हवी बोलबाला आपण भडबड भडबड सांगून देतो जे आहे ते. शांताबाईने सांगत ना, त्याला हुशार आहे ना, भडबड भडबड काही सांगत नाही, आपल्यासारखी नाही ते. चल मी बी येतो. चल चल. आत्याबाई, हो आत्याबाई. हे मा सुना तर जगू नाही देत मला. काय बाई गीता? आत्या, हे घ्या, ताईचा फोन आला. आताच तर बोलली तिच्यासोबत 1 घंटा पहिले. आत्या, ताई म्हणत होती की बोलता बोलता मोबाईल स्विच ऑफ झाला होता म्हणे, तर म्हणून ताईनं डबल फोन केला. ठीक आहे आत्या, ताईसोबत बोलून घ्या तुम्ही. हां, मग मला फोन देऊन देसान. मला बी मा आईला फोन लावायचा आहे. 8 दिवस झाले आईला फोन नाही लावला. मला तर टाईमच नाही भेटत बाप्पा मा आईला फोन करायला. ताईले बरं तुम्हाला 1-1 घंट्यातून फोन करायला टाईम भेटते. हां, असं असं दे फोन दे, तोंड चुप बस तू. जाय तू अंदर जा, मी बोलतो फोनवर. लवकर बोलसा ना आत्या, मला मा आईला फोन करायचा आहे. 8 दिवस झाले आईला फोन नाही केला. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, एक बार सांगितलं तर होत नाही का, बार बार सांगा लागते का? मी का म्हणतो वच्छलाबाई, तू ये शांताबाईच्या घरून, मी येतो थोड्या वेळाने शांताबाईच्या इथं. मग पोरीचा फोन आला, फोनवर बोलतो. हो ठीक आहे, ये तू मागून, मी येतो शांताबाईला पिशीचे पैसे देऊन. बरं ठीक आहे. आता नाही बाई, चंपाबी किती खोटी बोलते ना. मा पोरीचा 8-8 दिवस फोन नाही येत म्हणते, आणि सून म्हणते की 1-1 घंट्यानं ताईचा फोन येते म्हणते. चंपाबी मोठी खोटी बोलते बापा. मग जाऊ दे, मला काय करावं लागते, मी जातो शांताबाईच्या इथं, पाहतो काय हाल चालाय शांताबाईच्या घरचे. तर बीसीचे पैसे त्याच्या मिसानं चालले जातो. चल जातो. मी काय म्हणतो भाऊ, हां थोडंसं सांभाळून घेशील बा. हां, बरोबर कडक शब्दात बोलशील त्याच्यासोबत. हो हो बाई, तू काही चिंता नको करू. कडक शब्दात बोलतो त्याच्यासोबत. कसं आम्ही पडलो बापा पोरीवालं. किती झालं तर आमची पोरगी आहे ते. तिचे सासू सासरे आहेत ते. आम्ही त्याच्या संग जास्त काही बोलू नाही शकत, अगाऊ शिल्लक नाही का. उद्या चालून म्हटलं नाही पाहिजे, ताईनं टोमणं नाही मारलं पाहिजे पोरीले. तुम्ही माहिती अशी बोलत होती, तुझ्या बाप असा बोलत होता, म्हणून म्हटलं बा थोडंसं सांभाळून घेशील आणि चांगला कडक शब्दात बोलशील. आणि मा पोरगा तुला माहिती आहे मग कसा आहे, तर तो आहे तिखट स्वभावाचा. त्यालाही सांभाळायला लागेल बापा, तोही काही बोलला नाही पाहिजे जास्त. थोडं सांभाळून घेशील बापा. हो हो बाई, काही चिंता नको करू तू. काय रे दादा, कधी येतो म्हणे ते लोक? आले तर नाही अजून. बस फोन आला होता त्याचा, बस येतोच म्हणे. घर गिर तर नाही बोलले आपलं? नाही बॉल आठवण आहे ना. मला हिंमत ठेवा लागेल, मला कडक शब्दात बोला लागेल. जो मला त्रास आहे तो सारा मला सांगा लागेल. हाच मौका आहे. आताच मला बोला लागेल. एक गोष्ट लपवणी लागेल त्याची. जे ते माझ्यासोबत करतात ते सर्व खरं खरं सांगा लागेल, खरं खरं बोला लागेल. मला बी मजबूत व्हावं लागेल. मला बी कडक शब्दात बोला लागेल. आपल्या हक्कासाठी आवाज उचला लागेल मला बी. राम राम शांताराम भाऊ. पाय आली का नाही? राम राम मामाजी. राम 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 राम. बाई आले ते लोक. आले का? कल्याणीची सासू नाही दिसू राहिली, तेच तर मेन होती. तिचीच तर सटक काढायची आपल्याला. आली असन. काऊन भाऊ, बाई नाही आल्या का? नमस्कार बाई. आली ना, आली ते बी आली. नमस्कार. कंचन, प्रियंका, पाहुणे आले हो माय बाई, चहा नाश्ता घेऊन या. ताई पाहुणे आले, झाला का तुमचा नाश्ता बनला का? हो बनला. मी काय म्हणतो ताई, त्या प्लेटा काढा आणि प्लेटामध्ये टाका भरतो नाश्ता. मी चहा भरतो कपाईमध्ये. कुठे आहे प्लेटा? त्या तिथंच काऊन ठेवल्या. त्याच मी माघरून एकसारख्या एक प्लेट आहे ना, सर्व घेऊन आलेली आहे. बरं ठीक आहे. आले बाई, हे किती बारीक झाले ना, लयच बारीक झाले. बरोबर खात पेत नसन ना, म्हणूनच तेवढे बारीक झाले. या भाऊ, बसा. हो. अरे भाऊ, खाली बसू राहिले, वरती सोप्यावर बसा ना, सोप्यावर बसा. नाही असू द्या बसतो, मी खाली बसतो. अरे नाही ना, बसा ना भाऊ सोप्यावर. अरे असू द्या भाऊ, असू द्या. कोणतं दुसऱ्याचं घर आहे का? आपलंच घर होय. या बॉया बसा. आई कुठे आहे तुमची? हो, येत आहे बाहेर आहे. अंदर यायला शरम लागते का तिले? ये ना म्हणा अंदर. आता पोरीला त्रास द्यायच्यावर शरम नव्हती येत. बाई काही बोलू नको, आताच मला म्हणत होती काही बोलशील नको, आता तूही काही बोलू नको. अरे बापा, माझ्या तोंड असं सही करू राहिलं बोलायला. मा पोरीला किती त्रास दिला तिनं. असं सही करू राहिलं माझ्या तोंड तिला बोलायला. बाई तरी कंट्रोल ठेव. हो ना, कंट्रोल ठेवायचाच प्रयत्न करू राहिली. या बा बसा. अरे बा, तुम्ही खाली बसू राहिले, बसा ना सोप्यावर. नाही असू द्या. आई ये ना. बा आई नाही आली का? येऊ राहिल्या दोघी माझी, येऊ राहिली. जवळ आहे ना तुमचे? हो मोठे जवळ आहे ना. या बसा पाहुणे बा, बसा. हो बाबा बसतो. अरे हे काय, बसा ना पाहुणे बा, बसा ना वरती. नाही असू द्या. सर बसते खाली, मी बसून गेलो. लयच साधे सिंपल लोक आहे. माहीतच पडेल ना. तू जेव्हा कल्याणच्या सासूला पाहिजे ना, तेव्हा तुला माहीतच पडेल किती साधे आहेत ते लोक. जेवढे हे साधे दिसू राहिले ना, तेवढेच खतरनाक आहे म्हटलं हिची सासू. हे का खाली बसवलं का? माझ्या जवळ खाली बसवलं. आमचा का अपमान करायला बोलवलं का इथं? काऊन रे बापा खाली बसला तू? अरे काही नाही आई, इथं जागा होती तर बसून गेलो. त्या सोप्यावर किती लोक बसतील म्हणून म्हटलं चटई टाकीला खाली तर बसून गेलो इथं. आता तू शांत राह बरं आई. काही काम बिघडू नको तू.
अय तुझ्या माहिती समजून सांग रे बा सुनील. हा जास्त शिल्लक नको भादरशील म्हणा. पहिलेच हे लोक आपल्यावर दाट ठेवून आहे. काही शिल्लक नको भादरशील म्हणा, नाही तर आणशील म्हणा मार खाई. आई ऐकलं बाबांनी काय म्हटलं होतं? हा हा ऐकलं. हे आहे बाईची सासू आहे ना, ओळखलीच नाही म्हणत. आई उभी काय आहे बस ना. कुठं बसू माय बाई? खाली बसू का जमीनवर? पाहुणे लोकांना का खाली बसवतात काय? हेच माणूस काय काही बाई आईचं थोडं शांत ठेवू ना. हो रे बापा शांत ठेवतो मी, पण खरंच खाली बसायला पाहिजे होतं का लोकांना? एवढी माणूस की नाही काही. अरे जागा नाही आहे म्हणून बसलो ना आम्ही, आमच्या मनात बसलो. ते तर म्हणत होते की सोप्यावर बसा म्हणून, पण सोप्यावर किती लोक बसतील? काही माहित नव्हतं का एवढे लोक बोलवले येईन तर बरेच व्यवस्था करायला पाहिजे होती खुर्च्या गिरच्याची. जाऊ दे ना आता, काय रे एकच गोष्ट घेऊन बसल्या तुम्ही दोघी माहिती की. सविता चुपचाप बसून जाय, जास्त लांबून नको लावू. हो हो मी काय म्हणतो सूरजचे बाबा, ते पाहुणे लोक खाली बसले, तुम्ही बी बसून जा त्याच्यासोबत, त्याला चांगलं वाटेल मग थोडं. बरं बरं ठीक आहे. आल्या का इनबाई? इनबाई तर मोठ्या रागात दिसू आल्या, मोठ्या तिथं आल्या इनबाई. बाई बसा ना बसा. आता हे अक्षयचे बाबा खाली सोफ्यावर बसले, येईन बसाव नाही का खाली पाहुण्यासोबत? अक्षयचे बाबा. हे काय आवाज दूर राहिली मला? हं, हं. अरे हो हो बाई बसा ना सोप्यावर बसा. बसतो मी खाली, बसा. नाही नाही भाऊ बसा ना तुम्ही, बसा सोप्यावर. बसतो ना मी खाली. नाही नाही बसा बसा, तुम्ही वरती बसा. बस आई बस तू सोप्यावर. हो माय बाई मी बसतो वरती सोप्यावर. नाही खाली काही माझ्यानं बसता नाही होत बाप्पा, माझ्या कमरमध्ये दुखते. रंजना छान नाश्ता नाही आणला अजून पोरींना? आणू राहिल्या. सूरज कुठे आहे? सूरजले अक्षयले मी सामान आणायला बाहेर पाठवलेलं आहे, सामान आणायला गेले ते. बोलू ना लवकर फोन करून, पाहुणे आले म्हणा. बस येतच असतील ते. हा बाबा मी सीधी गोष्ट करतो. आम्ही आमची पोरगी पाठवायला तयार आहोत, पण आमच्या पोरीला तुमच्या इथं त्रास आहे. पोरीची सासू ननद तिले त्रास देते, शिदं बोलणं येते बा आपल्याला, आणि डबल असा त्रास आपल्या पोरीले झाला नाही पाहिजे. कोण आहे हो एवढा वटार वटार कुराला? आमच्या पोरीनं असं वातावरण कधी पाहिलं नाही बा. हां आमची पोरगी लय लाडात आम्ही मोठी केलेली आहे, आणि तुमच्या इथं आमच्या पोरीले शिव्या गाड मारझोड करतात बा. कोण करते रे बाबू? शिवाय गाळ मारझोड कोण करते त्या पोरीले? कोण करते म्हणजे तुम्हाला माहीतच आहे कोण करते, तर मला काही सांगा नाही लागत. मा पोरगात एक शब्द नाही बोलत, तिच्या मागं पुढे घुमत राहते. विचारा बरं तिले, विचारा बरं या कोणाला विचारा. मी बुवाची गोष्टच नाही करू राहिलो. बाई तुमचं शोभते का? शोभते का आमच्या पोरीला त्रास देणं? हो बा पोरीला त्रास तर आहे तुमच्या इथं. मग नाही तर काय, पहिले आमची पोरगी कशी होती आणि आता कशी झाली ते पहा बरं. पहा ना तुम्ही. 100 गोष्टीतली एक गोष्ट बा. आमच्या पोरीले तुम्ही अलग ठेवायला तयार असाल तर आम्ही पाठवतो, नाही तर आम्ही एकातनी आमची पोरगी पाठवत नाही. सासू आणि ननद आमच्या पोरीला त्रास देते. बाई कशा कशा बोलू राहिल्या तुम्ही? आमची पोरगी अलग राहीन तर आम्ही आमची पोरगी पाठवत नाही तर नाही पाठवत. हो बा बरोबर बोलू राहिली मी. आमच्या पोरीला एवढा त्रासच आहे तुमच्या घरात तर. आता नाही बाई वा लहान नाही झाली यायची. लहान नाही झाली. मा पोराला का अलग करायचं नादी लागल्या का? अलग करायचं नादी लागल्या का हो बाई? पहिले तुमच्या पोरीनं मा पोराला अलग करायचा प्रयत्न केला. तिच्या प्रयत्नात तिले काही यश नाही भेटला, तर आता तुम्ही करू राहिला ना, तुम्ही अलग करायचा प्रयत्न करू राहिला. तुमच्या पोरीने सांगितलं ना तुम्हाला, तुमच्या पोरीने सांगितलं ना, म्हणून तर म्हटलं पोरीमधून कुठून असे संस्कार आले. तुमच्याच पासून शिकली ते, असं तुमच्याच पासून शिकली. शरम करा थोडी, शरम करा. तुमची पोरगीच तर नाटक केलाय, तुमची पोरगीच तर घरात भांडणं करते. पहिले आपल्या पोरीला सुधरा ना, पहिले आपल्या पोरीला सुधरा, मग आम्हाला सुधरा तुम्ही. लय झालं बाई तू, लय झालं. आई आई शांत राहशील. ते आपल्या बाईची सासू आहे. असू दे सासू असेल तर तिथं इले तर दाखवतो मी. बाई काय बोलू राहिल्या हो तुम्ही? आमच्याच घरी येऊन आम्हालाच बोलू राहिल्या का तुम्ही? झालं बिघडलं, सगळं बिघडलं आता. काय बोलू राहिला हो तुम्ही? काय बोलू राहिला? इकडे या बरं तुम्ही, इकडे या थोड्या. तिथून काय बोलू राहिल्या कोपऱ्यातून? या ना मैदानात हिंमत असेल तर. भेटो का तुम्हाला मी? भेटो का? काय आता आली मैदानात मी? बोला मार सांग का मला? तुम्हाला काय मारू मी? तुमच्यासारखे येऊ का मी? तुमच्यासारखा समजला का तुम्ही ना? माणूस की आमच्यामध्ये तुमच्यासारखी नाही आम्ही. दिसू राहिली ना तुमची माणुसकी? किती माणुसकी आहे तुमच्यात दिसू राहिली ना. आल्याबरोबर तर खाली बसवलं तुम्ही ना आम्हाला जमिनीवर. हेच माणुसकी आहे तुमची? माणुसकीच्या बाऱ्यात तर तुम्ही काही बोलूच नका बाई, बोलूच नका. नाही बोलसान ना तर चांगलं राहील. माणुसकी तुमच्यामध्ये किती आहे ना, सरी पाहिली आम्ही ना, सरी पाहिली माणुसकी तुमची. तुमच्या पोरीला आम्ही त्रास देतो आहे ना, आम्ही त्रास देतो. तुमची पोरगी आम्हाला त्रास देते तुमची पोरगी. मस्त आहे बा. उलटा चोर कोतवाल को डाटे. तुम्हाला काही लाजगीज काही वाटते का नाही बाई? काही लाज शरम आहे का नाही? ऐक रे सुनील, ऐक. तुझी सासू माई लाज शरम काढू राहिली, माई लाज शरम, त्या माईची लाज शरम काढू राहिली. मेन तर तुला लाज शरम नाही रे काही. आई मीनं काय केलं आता? तू नसतं केलं जे काय केलं ते. इथं बेइज्जती करायला तू घेऊन आला ना मला, बेइज्जती करायला घेऊन आला. तुमची बेइज्जती गिज्जती नाही केली बाई कोणा. असं म्हणू का बेइज्जती केली म्हणून. तुम्ही ना आमच्या पोरीला एवढा त्रास दिलेला आहे काऊन? आता स्वतःची असलियत ऐकत आहे तर काऊन तुम्हाला जमत आहे? काय त्रास दिला तुमच्या पोरीले? काय बोलू राहिल्या बाई? काही समजत आहे तुम्हाला तुमचं? आमच्या पोरीने आम्हाला फोन केला होता तर कोणत्या हालतमध्ये होती तुमच्या घरी आमची पोरगी? कसं घेऊन आलो आम्ही, कोणत्या हालतमध्ये आमच्या घरी घेऊन आलो? होतच असते, थोडंफार सहन करावं लागते. काऊन तुम्ही कधी सहन नाही केलं का? तुमच्या सासरवाडीला तुम्ही काही सहन नाही केलं का? तुमची सासू ननद खाली चांगली होती का? होत्या बाई, पण तुमच्या खाली हो माय, तुमच्या खाली. सविता तुला म्हटलं होतं ना त्या माईला सोबत नको घेऊन येशील म्हणून, तुझी माई तिथं तमाशे करीन म्हणून. तू काय म्हणत होती? माई चुप राहणार, काही म्हणणार नाही. तुला म्हटलं होतं काम बिघडून म्हणून तुझी माई.
पहिलेच येत नाही म्हटलं मी ना. हां तू लय आग्रह केला आणि सुनीलच्यानं मी आलो. म्हटलं होतं तुम्ही माहीत तमाशी करीन म्हणून. आता माझी शांत कर तू, शांत कर. इकडं पाहतो मी, इकडं सांभाळतो. त्या माईची गलती आहे. हां तुम्ही माहीत पोरीला त्रास देते तर ऐकायला काय उरलं तर थोडंसं त्या माईला बाहेर घेऊन जाईल, समजून सांग. काय सांगू बाप्पा समजून, माई बी नाही ऐकत ना. तू आईला भडकून देणारी चुकलं सांगणारी तूच आहेस. तूच नाही ऐकत तू आई. चुपचाप त्या आईला बाहेर घेऊन जाय. मामीजीला म्हणा जास्त काम नका बिघडू म्हणा. पोरगी पाठवायची तर नाही पाठवतील ते लोक. त्या लोकांचं बरोबर आहे. तुम्ही लोक लय सासरवास करता त्या पोरीले. माहीत आहे मला बी. चोर तो चोर, वरून शिरजोर नका हो तुम्ही लोक. तू या आईले बाहेर घेऊन जाय. मी समजून सांगतो, शांत करतो इकडलं वातावरण. बरं ठीक आहे. आई काय बा? आई शांत राहते. तासोबत बोलायचं आहे. 5 मिनिट बाहेर चाल बरं. 5 मिनिट बाहेर चाल. काय बोलायचं इथंच बोल. काय मला बाहेर निघेल तिकडे आणि काय बोलशील माझ्यासोबत? इथंच बोल जे बोलायचं आहे ते. आई चाल ना बाहेर. माय काय तमाशा आहे रे बापा हे. माय बाई चांगलीच खतरनाक आहे बापा. ननदची सासू तर अशा सासूपेक्षा तर माझी सासूला परवडली बापा. तुला दिसून नाही राहिलं का किती शिल्लक भादरू आहे बाईचा? दिसून नाही राहिलं तुला? आई राहू दे, तू येईन बाई आहे ते. ही नाही तर काय झालं? मी बी ते ना त्या बाईची. त्या बाईला हिने मान सन्मान करणं नाही येत का? मान सन्मान तर काही सांगूच नका बाई. मान सन्मान लय चांगल्यानं करणं येते मला. काय बोललीस बोलाच लागली आता मला बोलाच लागली. पाहिला बाई, पाहिला तुमचा मान सन्मान मी ना किती मान सन्मान करता तुम्ही. पाहिला सगळा मान सन्मान पाहिला. आता जास्त तोंड नका खोलू माया. खोला ना, खोला तोंड खोला तुमचं वाला. काय आहे तुमच्या मनात नाही आमच्याबद्दल भरलेला, आम्हाला माहित पडलं पाहिजे. आई चाल बाहेर चाल बाहेर. बेटा बाईला थोडं बाहेर घेऊन जाय बरं, बाहेर घेऊन जाय. हो आई चाल ना मला काम आहे ना, लय अर्जंट काम आहे. सविता मामीजी तशी येणार नाही बाहेर. वळ जोऱ्यानं. हो वळतो. माय का हरकत बाई आहे रे बाप्पा. असू दे ना किती हरकत. मी उरून पुरतो ना. शांताबाई म्हणतात मला शांताबाई. तशी मिले शांता, पण मा नांदी जर जाणून लागलं ना तर मापेक्षा अशांत बी कोणी नाही आहे मग.